मी स्वाती यादव, ई साहित्य प्रतिष्ठान द्वारा प्रकाशित झालेल्या आसावरी काकडे लिखित ई पुस्तके विचारांचे कवडसे आणि विचारार्थ या 2 पुस्तकांच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यामध्ये तुम्हा सर्व मान्यवरांचे आणि साहित्यप्रेमी रसिक प्रेक्षकांचं श्रोत्यांचं खूप मनापासून स्वागत करते। दोन्ही पुस्तकांचं एक वैशिष्ट्य पाहिलं तर त्यामध्ये विचार हा धागा सामायिक आहे। मन आणि मेंदू यांच्या संयोगाने विचार उत्पन्न होतात। आपण सहज म्हणतो विचारच केला नाही किंवा मी नंतर विचार करेन त्यावर किंवा तुझा काय विचार आहे, किंवा कधी कधी मी विचार बदलला। विचार हा शब्द आपण असा त्याचे अनेक आयाम वापरत असतो। कुठल्याही चांगल्या वाईट घटनेच्या मुळाशी असतो तो विचारच। विचारामध्ये एक प्रचंड ऊर्जा सामावलेली असते। विचार हीच माणसाच्या अस्तित्वाची खरी ओळख आहे। जसे आपले विचार असतील तसे आपण घडतो हे तर आपण सगळे जाणतोच। कोणतीही क्रांती, कोणताही बदल, कोणतीही प्रगती, इतकंच काय कोणत्याही चुकीच्या घटनेच्या मुळाशी देखील एक चुकीचा विचार असतो। म्हणजे जे सगळं काही आहे ते विचारांमध्ये आहे। जणू विचार हे बीज असून कृती किंवा घटना किंवा परिणाम हे त्याचं फळ आहे असं म्हणायला हरकत नाही। आपल्या जीवनाची दिशा देखील आपले विचारच ठरवतात। तर मी बोलत होते 2018 साली पहाट पावलं या दैनिक सकाळ मधल्या सदर लेखनातून निर्माण झालेलं विचारांचे कवडसे हे पुस्तक। त्याचप्रमाणे 2019 साली साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपसाठी एखादा उपक्रम घ्यावा असं आसावरीताईंना जेव्हा मंडळाकडून सुचवलं गेलं तेव्हा विचारार्थ हा उपक्रम घेतला गेला। साहित्यप्रेमीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला आणि अनेक सकस चर्चा या निमित्ताने ग्रुपवरती झाल्या। डायरी लिहिण्याची निकड इथपासून सुरू झालेला हा प्रवास आपल्या दैनंदिन जीवनातले छोटे छोटे प्रश्न, कधी काही आठवणी, कधी काही वेगळे विचार, एखादी लक्षात राहिलेली घटना, एखादी कल्पना यातून येत गेले आणि अतिशय सुंदर असा हा उपक्रम पार पडला। तर मी बोलत होते विचारांचे कवडसे आणि विचारार्थबद्दल। आता आपण आसावरीताईंच्याकडे वळूया। एक चिंतनशील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्येष्ठ कवयित्री आसावरीताईंना आपण ओळखतो। त्यांची तब्बल 27 पुस्तके प्रकाशित आहेत। बीकॉम नंतर MA मराठी आणि MA तत्वज्ञान असं त्यांचं शिक्षण झालेलं असून सगळ्या पुस्तकांचा उल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही, पण तत्वज्ञानावरचं ईशावास्यम इदम सर्वम एक आकलन प्रवास हे पुस्तक, त्याचप्रमाणे अनुवादाच्या क्षेत्रामध्ये ज्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ते बोल माधवी हे पुस्तक याचा उल्लेख करणं अत्यावश्यक आहे। त्याचप्रमाणे इयत्ता 7वीच्या MA पासून ते MA पर्यंतच्या विविध अभ्यासक्रमात संपादित संग्रहांमध्ये त्यांच्या कवितांचा समावेश आहे। अतिशय थोडक्यात मी हा त्यांचा परिचय करून देते आहे। मेरे हिस्से की यात्रा याला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा संत नामदेव पुरस्कारही मिळालेला आहे। तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावी वापर करून त्या घेतात। त्यांचा ब्लॉगही प्रसिद्ध आहे। अथाह या बिंद्या सुब्बा लिखित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त मूळ नेपाळी कादंबरीचा मराठी अनुवादही अथांग या नावाने त्यांनी केलेला आहे। खर तर अनेकदा आपण सोशल मीडियाकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं, त्याच्याबद्दल आपण अनेकदा नकारात्मक बोलतो, पण याच माध्यमाचा अतिशय विधायक असा उपयोग या माध्यमातून करून घेतलेला आहे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने आणि यातूनच हे पुस्तक निर्माण झालेलं आहे। आता मी अजिबात वेळ न घालवता आसावरीताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आसावरीताई। नमस्कार स्वाती। आजच्या ऑनलाईन आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी स्वागत करते। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष मंदा खांडगे यांना मी फोन केला तेव्हा त्या लगेच तयार झाल्या आणि माझ्या दोन्ही पुस्तकांवर बोलण्यासाठी माझ्या 2 मैत्रिणींना मी विचारलं, निलिमा गुंडी आणि अश्लेषा महाजन, तर या दोघींनीही लगेच तयारी दाखवली। माझ्या पुस्तकाचे प्रकाशक सुनील सामंत
त्यांनाही आज आपण यामध्ये आवर्जून बोलवलं आहे आणि ई साहित्य या संदर्भातले त्यांचे विचार आपल्याला या निमित्ताने ऐकायला मिळतील. स्वातीने सुरुवातीला या माझ्या दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीबद्दल सांगितलेलंच आहे, पण पहाट पावलाबद्दल मी थोडं असं सांगते की पहाट पावलं हे सदर मी प्रथमच लिहिलं. यापूर्वी मी सदर लेखन असं केलेलं नव्हतं, त्यामुळे तो माझा पहिलाच अनुभव होता आणि पहिल्यांदा 3 महिन्यासाठी लिहायला सांगितलं. मग असं वाढवत वाढवत मी ते वर्षभर लिहिलं. तर तो अनुभव मला खूपच चांगला वाटला. चांगला प्रतिसाद मिळाला. काही लोकांची पत्र आली. आमचे डॉक्टर सुभाष काळे म्हणून आहेत, त्यांनी त्यातला माझा जो एक लेख होता असंही देहदान, तो वाचून मला पत्र लिहिलं होतं आणि त्याचा मला खूप आनंद झाला होता. एका डॉक्टरनी त्या माझ्या कन्सेप्टचं संकल्पनेचं स्वागत केलं. तर त्यामुळे त्या सदराचा जो अनुभव मला मिळाला, जो आनंद मिळाला, त्याच्यातून नंतरच्या वर्षी म्हणजे 2019 साली साहित्यप्रेमी भगिनी मंडळात उपक्रम घेतानाही मी तोच थोडासा पॅटर्न ठेवला की ललित लेखाच्या माध्यमातून संवाद साधायचा आणि आपल्याबरोबर मैत्रिणींना घेऊन अंतर्मुख होऊन विचार करून काही संवाद आणि चर्चा घडवून आणायच्या. तर त्याला आपल्या मंडळात खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि या पुस्तकामध्ये या प्रतिसादाचे काही भाग मला घेता आलेले नाही. फक्त मी जे काही मांडलं होतं आणि जे मुद्दे आहेत तेवढेच या पुस्तकामध्ये आलेले आहेत. आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या ग्रुपपुरता मर्यादित असलेला हा विचारार्थ उपक्रम या पुस्तकाच्या निमित्ताने सगळ्यांसाठी खुला होईल आणि सगळेजण त्या निमित्ताने माझ्याशी संवाद साधतील किंवा नाही, पण त्यांच्या मनामध्ये तरी विचार त्या विषयांचे नक्कीच सुरू होतील आणि सुरू राहतील. तर या 2 पुस्तकांचं आज प्रकाशन होत आहे आणि हे ऑनलाईन प्रकाशन करावं असं माझ्या मनात आल्यावर मी अर्थातच स्वाती आपली मैत्रीण तिला विचारलं की तू हे करशील का, तर तिने आनंदाने संमती दिली आणि मग मी सगळ्याच गोष्टी या संदर्भातल्या तिच्यावर सोपवल्या. एवढंच नाही तर माझी उमेद टिकवून ठेवायचं कामही मी तिच्यावर सोपवलं, कारण मला असं वाटलं की आपणच मध्येच बाग गळून टाकू की राहू दे नकोच करूया म्हणून. तर ती म्हणाली नाही नाही मी रोज तुला थोडी थोडी उमेद पाठवत जाईन. ती आतापर्यंत टिकली आणि आपला कार्यक्रम आपण अनुभवतो आहे. मी स्वातीचे या निमित्ताने आभार मानते. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व लोकांचे हार्दिक स्वागत करते आणि या माझ्या सगळ्या मैत्रिणींना आभार म्हणत नाही, पण मला माझ्या मनात ती भावना आहे. तर मी आता माझं मनोगत थांबवते आणि ई साहित्य प्रतिष्ठानच्या सुनील सामंत कडून त्यांचं मनोगत ऐकायला मी उत्सुक आहे. धन्यवाद आसावरीताई. सुनील सामंत ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून गेली 14 वर्ष मराठी ई पुस्तकांची निर्मिती आणि त्यांचं विनामूल्य वितरण हे माझा आवाज येतोय ना? हे साहित्य प्रसाराचं महत्वाचं काम ते करत आहेत. जवळपास 4 कोटींपेक्षा अधिक डाउनलोड्स त्यांचे झालेले आहेत. त्यांची खालील ई पुस्तके प्रकाशित आहेत. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी पुस्तके संगीत कानसेन 6 भाग, संगीत आणि सूर, आलाप, ताना, गमक, मिंड इत्यादी, लय, ताल, ठेका इत्यादी, राग, ख्याल, ठुमरी, ध्रुपद ते लावणी, पोवाडा इत्यादी, घराणी, गुरुकुल, संगीत रत्ने. त्याचप्रमाणे त्यांनी अनुवादाचंही काम केलेलं आहे. वात्स्यायनकृत कामसूत्र याचा अनुवाद त्यांनी केलेला आहे. तर टल्लीची शाळा हे दीर्घकाव्य त्यांनी लिहिलेलं आहे. आज ज्यांचा प्रकाशन सोहळा होणार आहे ती दोन्ही पुस्तकं देखील
विचारार्थ आणि विचारांचे कवडसे ही साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रकाशित झालेली आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सुनीलजी. नमस्कार, माझं ऐकू येत आहे का? हो, येतं. तर सर्व मान्यवरांचं स्वागत. आसावरीताईंचे पाहुणे म्हणजे सगळे मान्यवर आणि प्रथितयश लेखकच असणार असं मी गृहीत. प्रथितयश असण्याचा एक प्रॉब्लेम असा असतो की यशाचं सूत्र सापडलेलं असतं आणि मग एकदा ते सूत्र सापडलं की त्यापेक्षा वेगळी वाट काढणं हे जरा कठीण जातं. कारण ही माहिती आहे वाट आणि ज्या वाटेने यश नक्की मिळतं ती सोडून उगाच दुसऱ्या कुठल्या तरी वाटेने का जावं असा प्रश्न नेहमी असतो. आसावरीताईंची आणि माझी 2 फोनच्या पलीकडे ओळख नाही आणि ते दोन्ही फोन 5-5 मिनिटांहून कमी असतील. त्यामुळे मी आसावरीताईंबद्दल बोलणं कठीण आहे. त्यांच्या पुस्तकांबद्दल नंतर बोलणारच आहे, त्यामुळे त्यावरही मी बोलणार नाहीये. आसावरीताईंचा मी एक स्वभाव पाहिला आणि मला वाटतं त्यांच्या डीएनए मध्ये कुठेतरी सिंदाबाद आहे आणि त्यांना नवीन काहीतरी शोधणं, नवीन काहीतरी बघणं हे कायम त्यांच्या काय म्हणतात म्हणजे आमच्या टपोरी भाषेत त्याला खुजली म्हणतात, पण त्यांना त्या प्रकारची एक आवड आहे म्हणा, सवय आहे म्हणा. त्या फार काळ तिथे यश मिळतं तिथे थांबण्यापेक्षा नवीन एखादी वाट शोधावी असं कायम त्यांच्या मनात असतं असं वाटतं आणि म्हणून त्या ई साहित्याकडे आल्या. त्या ई साहित्याकडे कशा आल्या ते मलाही आठवत नाही किंवा आमची सुरुवात कशी झाली तेही आठवत नाही. आकलनाच्या नव्या पिठ्यावर असं त्यांच्या त्या पहिल्या पुस्तकाचं नाव होतं आणि पिठा हा शब्दच एका नवीन वाटेकडे कुठेतरी जाणारा आणि त्यात नवीन हा शब्द होताच. तेव्हा त्या स्वभावाच्या असाव्यात हे जाणवलं. बहुधा त्यांनी असा विचार केला असेल, कारण त्यांना त्यावेळी ई साहित्य काय ही माहिती नसणारच, तर त्यांनी असा विचार केला असेल की फार तर काय एक पुस्तक वाया जाईल, ठेवून पाहू यांच्याकडे. आणि बहुधा ते पुस्तक वाया गेलं नसावं, त्यांचा तो अनुभव चांगला झाला असावा असं मला वाटतं. कारण त्यानंतर त्यांनी पुन्हा 2 पुस्तकं देण्याचं धाडस केलं केलं. याचा अर्थ त्यांना तो पहिला अनुभवही चांगला आला असेल. आमच्या भाषेत सांगायचं तर त्यांचा तो अनुभव प्रसन्न असेल वाटतं. आणि त्यामुळे मी आसावरीताईंची पुढची पुस्तकं करायलाही उत्सुक आहे. ई साहित्याबद्दल मी फक्त 2 ओळीत सांगेन. तुम्हाला सर्वांना गुगल माहितीच असेल. गुगलवर गेल्यावरती मराठी पुस्तक किंवा मराठी बुक असे शब्द टाका, काही जाहिराती येतील आणि त्या खाली येणारी पहिली साईट ई साहित्याची असते. आणि एकदा त्या साईटवरती गेल्यावर तुम्हाला ई साहित्य म्हणजे काय कळेल किंवा ई बुक्स म्हणजे काय तेही कळेल. त्यामुळे मी आणखी वेगळी माहिती सांगणं, थोडासा तुमच्या सिंदाबाद येऊ द्या, आपण एक नवीन काहीतरी बघतोय असं बघा आणि फक्त गुगलवर जाऊन मराठी पुस्तक आणि मराठी बुक किंवा मराठी ई बुक किंवा मराठी ई पुस्तक यातला कुठलाही एक शब्द टाका आणि तुम्हाला ही साईट जाता येईल. आवाज येतोय ना सर्वांचा? हॅलो, हो, येतोय. आवाज येतोय, बोला ना. तर त्यामुळे मी ई साहित्याबद्दल एक फारशी माहिती म्हणून हे साधारण वयाच्या 20 असलेल्या मुलांनी सुरू केलेलं काम आहे. मी त्यातला सर्वात ज्येष्ठ, त्याच्यामुळे त्यांनी त्याची काय म्हणतात आघाडी माझ्याकडे दिली. पण हे बहुतांश 20 ते 30 मध्ये त्या काळातली जी आता 35 असलेली मुलं आहेत आणि मुलं नाही राहिलेली आहेत, त्यांनाही मुलं झालेली आहेत. तर अशा मुलांनी सुरू केलेलं ते एक आहे. तुम्हाला जर गुगलवरती गेल्यावरती तुम्हाला पहिलं ई साहित्य दिसेल, त्याच्या तुम्हाला 2 नंबर अमेझॉन, मराठी साहित्य संस्कृती मंडळ, बुकगंगा अशा भल्या मोठ्या संस्थांची मारामारी दिसेल की 2रा नंबर मिळण्यासाठी. पण पहिला नंबर मिळवण्यासाठी त्यातल्या कोणीही मारामारी आजवर केलेली नाही. गेली 12 वर्ष आम्ही या पहिल्या क्रमांकावर टिकून आहोत. यातूनच तुम्हाला ई साहित्य बद्दल कुठलं तरी जागरूक होईल आणि मग
तुम्हाला पुढचं एकदा तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की ई साहित्य काय आहे. तर मी सर्वांना आग्रहाने विनंती करेन की आसावरी ताईंच्या निमित्ताने तुम्ही सर्वांनी ई साहित्याच्या साईटला एकदा भेट द्यावी. ई साहित्य म्हणजे काय ते बघावं. थोडस आपल्या काय म्हणता येईल रोजच्या सवयीत किंवा यशाच्या वाटेवरून थोडस तिठ्यावरून दुसरीकडे जायचा प्रयत्न करावा आणि कदाचित मजा येईल, कदाचित प्रसन्न अनुभव मिळेल, कदाचित नाही मिळणार, जे काही होईल ते. पण मला वाटतं तुम्ही हा अनुभव घ्यावा, याच्यासाठी फार खर्च येण्याचा प्रश्न नाहीये. तेव्हा मी सर्वांना विनंती करेन किमान एकदा तरी ही साईट एकदा व्यवस्थित बघून घ्या आणि पुढे तुमची उमेद. तर आपण म्हणजे काही शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि आसावरी ताईंना मुख्य धन्यवाद, कारण त्यांनी या कार्यक्रमात मला सामावून घेतलं आणि त्या पुढचं पुस्तकही देतील याची खात्री असल्यामुळे आणखी एकदा धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी. आता आपण ज्यासाठी जमलो आहोत तो आनंद क्षण अगदी जवळ आलेला आहे. मी या पुस्तकांचं प्रकाशन एका व्हिडिओद्वारे होणार आहे, तर मी तो व्हिडिओ शेअर करते. तुम्ही कृपया त्याचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. जंगल होतो. इथे ठेवा. सर्वांना व्यवस्थित दिसला व्हिडिओ? हो, आम्ही टाळ्या वाजवल्या. हो. आसावरी ताई, खूप खूप अभिनंदन. सर्वांना एक विनंती करते की जर आपण अपग्रेड केलेलंच आहे वेळेच्या बाबतीमध्ये, पण जर आपला प्रोग्राम बंद झाला तर पुन्हा त्याच लिंकवरती क्लिक करून आपण रिजॉईन करायचं आहे. कदाचित 10 मिनिटांनी आपल्याला अशी सूचना स्क्रीनवर येऊ शकते, तर कृपया त्याच लिंकवर परत जॉईन व्हायचं आहे आपण सर्वांनी. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे वळूया. आसावरी ताई, पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. अश्लेषा महाजन, आपण विचार मंथन या भागाकडे येत आहोत. अश्लेषा महाजन राज्यशास्त्र संस्कृत विशारद आणि वृत्तपत्र पदविका प्रथम क्रमांकाने प्राप्त केलेल्या ज्येष्ठ कवयित्री आणि अष्टपैलू लेखिका आहेत. मी आता बिलकुल वेळ न घालवता, त्यांचा परिचय खूप मोठा आहे, पण आता मी त्यांचं शेवटची अचिव्हमेंट सांगते की नुकतीच त्यांची 12 जुलै 1961 ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. पानशेच्या दुर्घटनेवर लिहिलेली ही कादंबरी थोड्याच काळात लोकप्रिय झालेली आहे. मी अश्लेषाला विनंती करते की त्यांनी आपलं भाष्य मांडावं. नक्कीच. माननीय डॉक्टर निलिमा गुंडी, डॉक्टर मंदा खांडगे, ई साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत, स्वाती यादव आणि आजच्या उत्सव मूर्ती सिंधाबाद आसावरी काकडे. तर सर्वांना नमस्कार करून मी माझे 4 शब्द तुमच्या समोर ठेवते आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आज या 2 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. आता अगदी वाजत गाजत आणि छान व्हिडिओ स्वातीनी आता सादर केलेला आहे. तर या विचारार्थ या पुस्तकाविषयी मी थोडस बोलणार आहे. विचारार्थ ह्या ई पुस्तकाचं मुखपृष्ठ जेव्हा आपण पाहिलं
तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की एक विलक्षण प्रसन्न आणि असं एक प्रगल्भ विचार देणारं असं ते सूचक असं ते मुखपृष्ठ आहे. याची प्रचिती आपल्याला आली असेल. मातीची अशी एक जाळीदार पणती आहे आणि त्या पणतीच्या मध्ये एक ज्योत पेटलेली आहे, पेटलेली पणती आहे आणि तिच्या भोवतीचा जो अंधार आहे तो अंधार ती पेटलेली ज्योत नाहीसा करते आहे. अशा प्रकारचं ते मुखपृष्ठ, अतिशय आकर्षक असं मुखपृष्ठ त्याचं केलेलं आहे आणि त्यातूनच आतमध्ये विचारार्थमध्ये काय असू शकेल याचा अंदाज वाचकांनी जरूर बांधावा. तर हे पुस्तक आता प्रकाशित झालं त्याबद्दल मी आसावरीताईंचं आणि सामंत सरांचं अभिनंदन करते. हे ई पुस्तक वाचताना मला पुनःप्रत्ययाचा आनंद आला, कारण हे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरच्या उपक्रमातून साकार झालेलं असं हे पुस्तक आहे. 5 जानेवारी 2019 ते 28 डिसेंबर 2019 ह्या वर्षभराच्या काळामध्ये हे साप्ताहिक अशा प्रकारचा हा उपक्रम आसावरीताईंनी घेतला होता आणि दर आठवड्याला त्यांचं एक असं विचारार्थ अशा पद्धतीचं एक पोस्ट त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत असत आणि त्यावरती विचार मंथन बाकीच्या सगळ्या साहित्यप्रेमी भगिनी करत असत. तर तो सगळा जो कालखंड आहे त्याचा पुनःप्रत्यय मला हे वाचताना इथे आलेला आहे, आला होता. तर त्या संदर्भात मला नक्कीच बोलायला आवडेल. मगाशी स्वातीनी सुद्धा उल्लेख केला आणि मी त्याचा पुनरुच्चार करते की जे समाज माध्यमं आहेत त्या समाज माध्यमांमध्ये सध्या या 5-6 वर्षांपासून व्हॉट्सअप हे अतिशय प्रभावी असं माध्यम आपल्याला सापडलेलं आहे आणि या माध्यमाचा अतिशय सवंग किंवा वरवरचा किंवा शुभेच्छा देण्यापुरता उपयोग न करता अतिशय सकारात्मक, शिस्तबद्ध आणि विधायक आणि सर्जनशील असा उपयोग करण्यामध्ये साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा हात कोणी धरू शकेल असं वाटत नाही. त्याबद्दल मी साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या सगळ्या ऍडमिन ज्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सगळे उपक्रम घेत असतात त्या सगळ्यांचं पण मी अभिनंदन करते आणि त्यांच्या चिकाटीला खरंच सॅल्यूट करायला पाहिजे. आणि आज आपल्या डॉक्टर मंदा खांडगे अध्यक्ष साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या त्याही आलेल्या आहेत. तर त्यांनी ही सगळी शिस्त लावलेली आहे आणि त्या शिस्तीतून हे सगळं पुढे गेलेलं आहे, तर मी त्याचा उल्लेख जरूर करीन. तर अशा ह्या एखाद्या समाज माध्यमावर म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर झालेल्या उपक्रमाचं पुस्तक होणं म्हणजे हे एक माध्यमांतर झालेलं आहे. म्हणजे समाज माध्यमाचं ई पुस्तकामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हा अतिशय विलक्षण असा योग आहे. आसावरी काकडे एके ठिकाणी असं म्हणतात की आयुष्य न केवळ इथे जन्मते मरते, ते विश्वपटाची वीण सावरित असते. एकांती कोणी आर्त मनी जागवते, एकांती कोणी आर्त मनी जागवते, निशब्द प्रार्थना कुठे धावून जाते, निशब्द प्रार्थना कुठे धावून जाते. तर यातला हा सगळा धागा जो आहे म्हणजे आयुष्याचं हे सगळं धावणं आहे, थांबणं आहे, या सगळ्या थांबण्यातूनच वेगवेगळ्या विचारांच्या शृंखला त्यांनी या विचारार्थमध्ये मांडलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये एखादा छोटासा प्रसंग असेल, एखादी आठवण असेल, एखादा चित्रपट असेल, एखादी संतांची एखादी ओळ असेल, पंक्ती असेल संतांनी म्हटलेली, किंवा एखादं पुस्तक, त्या पुस्तकातला विचार, एखादं उद्धृत असेल किंवा एखादी घटना जी वैश्विक पातळीवरची असेल किंवा अगदी स्थानिक पातळीवरची असेल, अशी एखादी घटना आहे किंवा एखादी संस्था काहीतरी काम करते, त्या संस्थेविषयी काहीतरी त्यांना बोलायचं आहे आणि ते त्या विचारार्थामध्ये मांडतायत. तर अशा प्रकारे अगदी म्हणजे काय म्हणता येईल, बिंदूपासून सिंधूपर्यंत किंवा अगदी स्थानिक पासून वैश्विक पर्यंत या जगाच्या पाठीवरचे कुठलेही विषय या लेखनाला काही वर्ज नाहीयेत. त्यामुळे अशा सगळ्या विषयांचा धांडोळा त्यांनी घेतलेला आहे. पण हे नुसते विषय मांडून त्या थांबल्या नाहीयेत. तर हे जे त्यांनी विचारार्थ मध्ये त्यांनी जी लेखांची मांडणी केली आहे
त्या मांडणीबद्दल मला बोलायला नक्की आवडेल, कारण ती फार वेगळी मांडणी आहे. अतिशय अंतर्मुख करणारी आणि विचारांना चालना देणारी अशी ती मांडणी आहे. तर त्या मांडणीचा पहिला भाग असा आहे की त्याच्यामध्ये विषय प्रवेश आहे, की या विषयावरती हा विचारार्थ आजचा असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ रात्र काळी घागर काळी, तर त्या सगळ्या ह्याच्यावरती, या विषयावरती समजा विचारार्थ असणार आहे. किंवा वेगवेगळे विषय जर घेतले तर क्षमा करता आली का, तर क्षमेविषयी हा विचार असणार आहे. तर हा विषय प्रवेश सुरुवातीला त्यांनी मांडलाय. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आपल्याला दिसतं, की त्या विश्लेषणामध्ये मग मनातला संघर्ष असेल, वेगवेगळे प्रश्न असतील, त्यावर साधक बाधक चर्चा आहे, किंवा वैचारिक उत्खनन आपण म्हणतो, की स्वतःला खणत राहणं. तर हे खणत राहणं त्याच्यामध्ये उत्खनन आहे. आणि विविध संदर्भ, विविध पुस्तकांचे संदर्भ, विविध उद्धृत अशी त्या दुसऱ्या भागात आहेत. आणि तिसरा भाग, त्या लेखाचा तिसरा भाग आणि शेवटचा भाग जो आहे, तो भाग अर्थातच विचारार्थ, म्हणजे त्या व्हॉट्सअप समूहावरच्या ज्या बाकीच्या भगिनी आहेत त्यांनी काय विचार करायचा त्याचं मार्गदर्शन त्या तिसऱ्या भागामध्ये येतं. आणि ते जणू काही एखादं पाथेय असल्यासारखं, विचारांचं पाथेय असल्यासारखं त्यामध्ये वेगवेगळ्या त्यांनी मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे, वेगवेगळ्या वाटा शोधण्यासाठी प्रवृत्त केलेला आहे, आणि काही मुद्दे मांडलेत, काही खुलासे केलेले आहेत. आणि एखाद्या विशिष्ट चौकटीच्या बाहेरचा काही विचार तुम्हाला तुमच्या मनात येतोय का, अशा पद्धतीचे हा तिसऱ्या भागामधली त्यांची मांडणी आपल्याला दिसते. आणि अशी ही त्रिवेणी किंवा अशी ही तिपेडी विचार शृंखला आपल्याला ह्या 168 पानांच्या पुस्तकामध्ये आणि 48 लेखांमध्ये आपल्याला विभागलेली दिसते. तर ही सगळी विचारार्थाची जी सगळी प्रक्रिया आहे, ही विचारांना प्रचंड चालन करणारी आहे. आणि संदर्भ त्याच्यामधले जे आहेत ते अक्षरशः म्हणजे थक्क करणारे संदर्भ आहेत. मगाशी मी जो उल्लेख केला की वेगवेगळे विषय ह्याच्यामध्ये, तर या विचारार्थमध्ये जी काही शीर्षक आहेत ती शीर्षकच इतकी बोलकी आहेत. त्या काही शीर्षकांचा मी उल्लेख करते. त्यामध्ये असं आहे, काही शीर्षक अशी आहेत की क्षमा करता आली का, किंवा आनंद भाविनी, म्हणजे सावित्री ह्या पुरुषी यांच्या पुस्तकातला हा शब्द आहे, आपल्याला लक्षात आलंच असेल. किंवा आंतरिक विजयाची गोष्ट, समर्पक शीर्षक आहे. किंवा कवितेचा अन्वयार्थ, ह्यामध्ये प्रज्ञा दया पवार हिच्या एका कवितेचा संदर्भ आलेला आहे. किंवा जो जो जयाचा घेतला गुण, एकनाथ महाराजांची ही पंक्ती आहे. किती पावसाळे पाहिले, किंवा पुनर्जन्म संकल्पनेचा सर्जनशील वापर, असं एका लेखाचा शीर्षक असा एक आहे. किंवा अभिधानंतरचा अर्थ असं एक आहे. वाल्याचे नातेवाईक, म्हणजे वाल्या कोळी जो आहे वाल्मिकी, त्याचे नातेवाईक. किंवा मी भाग्यवंत आहे, असेल ना, कांबर आणि तुकोबा असं एक शीर्षक आहे. किंवा अनुभवातून मिळालेला मंत्र असं एक आहे. शब्दांची निवड, मिरॅकल, असे हे सगळे विषय आहेत त्याच्यामधले. शीर्षक मी तुम्हाला आता सांगितली. आणि ह्या शीर्षकांच्या अनुषंगाने आपल्याला असं जाणवतं की ही विचारांची शृंखला मनामध्ये या लेखांनी तयार केली आहे. त्याच्यामध्ये खचून संदर्भ भरलेले आहेत. संदर्भ म्हणजे लेखनातले संदर्भ आहेत, पुस्तकातले संदर्भ आहेत, एखाद्या चित्रपटाचा उल्लेख आहे, एखाद्या नाटकाचा उल्लेख आहे. आणि त्याचा जो पैस आहे, त्या संदर्भांचा पैस म्हणा, किंवा आसावरीताईंच्या बहुश्रुत असण्याचा जो पैस आहे तो प्रचंड मोठा आहे. म्हणजे असं सांगता येईल की अगदी वेद, उपनिषद, गीता यांचे संदर्भ आहेत. ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव, एकनाथ आहेत. तर त्याच्याबरोबरच शेक्सपियर आहे, कुठं सॉक्रेटिस आहे, कुठं कार्व्हर आहे, ॲन फ्रँकची डायरीचा संदर्भ आहे, पुशी रेगे आहेत, सुधीर मोगे आहेत, यशवंत देव आहेत, शांताबाई आहेत आपल्या, विद्या बाळ किंवा गौरी देशपांडेचे संदर्भ आहेत. आणि असे अनेक संदर्भ त्याच्यामध्ये आलेले आहेत. नांदेडचे डॉक्टर नंदू मुलगुले
यांचा पण संदर्भ त्यांच्या पुस्तकाचा, त्यांचं पुस्तक आहे संभ्रमांचे सांगाती, आणि त्याचा संदर्भ आहे. किंवा आपल्या पुण्यातल्या आवडत्या आपल्या लेखिका आशा साठे यांनी जे रवींद्रनाथ टागोरांवरती पुस्तक लिहिलंय त्याचा संदर्भ आहे. म्हणजे हे सगळे संदर्भ पाहताना मला असं वाटलं की वाचकाला आणि आपल्या भगिनींना असंही वाटू शकतं की अरे हे मुळातले संदर्भ आपण वाचायला हवेत, ते मुळातलं पुस्तकही आपण वाचलं तर आणखीन आपल्याला आपण समृद्ध होऊ. तर हे मला ह्याचं फार महत्व वाटलं की इतके संदर्भ दिलेले असल्यामुळे मुळातून काहीतरी वाचावं असंही या विचारार्थाचं एक उद्दिष्ट आहे, आणि ते यशस्वी झालंय असं मला वाटतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे एकनाथांचेच शब्द जर घ्यायचे झाले तर जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं, या पद्धतीनं आसावरीताईंनी एक एक गोष्ट अशी वेचली आहे, बारीक बारीक सूक्ष्म अशी वेचलेलं आहे, आणि त्याचं एक असं मोठं चित्र आपल्या समोर पण पुन्हा मोजक्या शब्दामध्ये असं आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि त्यांच्याच आसावरीताईंच्या शब्दात सांगायचं तर ही भावनिक साक्षरता ते आपल्याला देऊ इच्छित आहेत. मला फार आवडला हा शब्द, भावनिक साक्षरता किंवा स्वशोध, स्वतःचा शोध घेणं या लेखांच्या निमित्ताने असं सगळं ह्याच्यातून घडतं आहे. आणि आपल्या मनाला किंवा आपल्या उक्तीला, कृतीला पुन्हा पुन्हा तपासून पाहणं, पुन्हा पुन्हा तासून घेणं किंवा विचारांना धार लावणं, अशा पद्धतीचं ह्याच्यामध्ये घडतंय. किंवा पुनरावलोकन करायचं आणि पुन्हा त्याचा विचार करून एक चांगला माणूस होणं, हा एक मुद्दा फार महत्वाचा आहे की त्या सगळ्या ह्याच्यातून, या सगळ्या विचारार्थमधून काय संचित काय त्याचं किंवा हाती काय येतं, तर चांगला माणूस होण्याची ही सगळी प्रक्रिया आहे. आणि चांगला माणूस म्हणजे तरी काय, तर एखाद्या परिस्थितीकडे समतोल वृत्तीनं, विवेकी वृत्तीनं, समंजस वृत्तीनं पाहणं आणि आतताईपणाने कुठल्याही गोष्टीकडे न पाहणं, हा एक चांगला माणूस होणं याची ही सगळी प्रक्रिया आहे. आणि ती आपल्याला विचारार्थमधून मिळते, आणि त्याचा सगळ्यांनी वाचकांनी जरूर लाभ घ्यायला हवा असं मला वाटतं. आणि दोन पद्धतीनं हा प्रवास होतो, एकतर विचारांचा प्रवास होतो, आणि आसावरीताईंनी जो लेखाच्या शेवटी विचारार्थ मांडलेला आहे की तुम्ही या पद्धतीनं विचार करा, या मुद्द्याच्या अनुषंगाने लिहा किंवा याचा कानोसा घ्या, अशा पद्धतीने केलं तर त्या लेखनाचाही प्रवास, हा दुहेरी प्रवास, आधी विचारांचा प्रवास आणि मग त्या विचारांवर केलेल्या लेखनाचा प्रवास, असा हा दुहेरी प्रवास या निमित्ताने वाचणाऱ्यांना आणि लिहिणाऱ्यांना घडणार आहे असं इथे स्पष्ट दिसतं आहे. तर मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानते. डॉक्टर निलिमा गुंडी आणि डॉक्टर मंदा खांडगे यांचे विचार ऐकायला मी उत्सुक आहे. स्वाती यादव, तुझे आभार मानते. आणि आसावरी काकड्यांच्याच या विचारार्थ मधलंच एक वाक्य समोर ठेवते. इंग्लिशमध्ये असं म्हटलंय की वी आर सो डिफरंट, वी आर सो डिफरंट दॅट वी हॅव मच टू शेअर. आपण इतक्या वेगवेगळ्या आहोत की आपल्याकडे खूप काही एकमेकींना शेअर करण्यासारखं, एकमेकींना वाटून घेण्यासारखं खूप काही आहे. आणि हे सगळं डिफरंट काय काय आहे ते मला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानून इथंच थांबते. धन्यवाद. धन्यवाद आश्लेषा. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. आपण डॉक्टर निलिमा गुंडी यांचे विचार आता जाणून घेणार आहोत. निलिमाताईंचा मी थोडक्यात परिचय करून देते. कसा त्यांचा थोडक्यात परिचय करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. MA PhD आणि डिप्लोमा इन हायर एज्युकेशन असं त्यांचं शिक्षण झालेलं असून मुंबई विद्यापीठातून मराठी हा प्रमुख विषय घेऊन BAच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्व विषयात सर्वप्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवलाय. तरखडकर सुवर्ण पदकासह अनेक पुरस्कार, शिष्यवृत्ती मिळवलेत. MA ला देखील नचिम केळकर सुवर्ण पदकासह अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. मी खूप शॉर्ट करून सांगते. कथा, कविता, समीक्षा, ललित आणि भाषाविषयक लेखन तसेच संपादन आणि संस्थात्मक असं विविधांगी काम त्यांनी केलेलं आहे. भाषाभान व भाषा प्रकाश हे भाषाविषयक लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत.
स्त्रीमितीचं संपादनही त्यांनी केलेलं आहे. कविता 20व्या शतकाची चैतन्यवेल, भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा, खंड 1 आणि 2, त्याचप्रमाणे स्त्री साहित्याचा मागोवा या 4ही खंडांची प्रस्तावना, अक्षरवेल, युवक भारती इयत्ता 12वी इत्यादींचं साहित्य सहसंपादनही त्यांनी केलेलं आहे. लाटांचं मनोगत, त्याचप्रमाणे काव्याचा भावार्थ हा समीक्षा ग्रंथ, असं अनेकविध काम त्यांनी केलेलं आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनामध्ये त्यांनी मराठी भाषा काल, आज आणि उद्या या विषयावर व्यक्त केलेलं चिंतनही तुम्ही ऐकलेलं असेलच. निलिमाताई बोलायला लागल्या की त्यांनी बोलत राहावं आणि आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहावं. ते कधी संपूच नये असं वाटत राहतं. याचा अनुभव तुम्ही नक्की घेतला असेलच. तर आता मी तोच अनुभव पुन्हा देण्याची त्यांना विनंती करते. त्यांनी कृपया विचारांचे कवडसे या पुस्तकाबद्दल आपलं भाष्य व्यक्त करावं. निलिमाताई. नमस्कार. आवाज येतोय ना? हो. येतोय. आसावरी काकडे यांच्या विचारांचे कवडसे या ई बुक विषयी मी बोलणार आहे. आसावरी ताईंचं मी आधी अभिनंदन करते की त्यांनी हा एक नवा पर्याय स्वीकारला. तसंच ई साहित्य प्रतिष्ठाननी त्यासाठी पुढाकार घेतला, त्यांचंही अभिनंदन आणि कौतुक. आसावरी ताईंचे ह्यातले जे लेख आहेत ते एका नियतकालिकातल्या सदरासाठी लिहिलेले आहेत मुळामध्ये. अशा सदर लेखनाला आपोआपच काही मर्यादा पडण्याची शक्यता असते, कारण एक तर शब्दसंख्येची मर्यादा असते. आसावरी ताईंनी या मर्यादेकडे आव्हान म्हणून पाहिलं, हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि त्यामुळे थोडक्या शब्दामध्ये आपले विचार लालित्यपूर्ण शैलीत मांडायचे हे त्यांनी त्यात सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यात 50 लेख आहेत. शीर्षक आहे विचारांचे कवडसे. कवडसा म्हणजे तप्त उन्हाची तिरीप नव्हे, हे आपल्याला माहिती. प्रकाशाचा एखादा लहानसा कवडसा सुद्धा त्याच्या कवेत येणारा आसमंत उजळून टाकतो. आपल्याला माहितीये की लहान मुलं हातामध्ये कवडसे धरायचा खेळ खेळतात आणि आनंद लुटतात. मला वाटतं आसावरी ताईंनी सुद्धा असंच आपल्यातलं शैशव जपलंय आणि विचारांचे लहान लहान कवडसे त्यामधला जो काही आनंद आहे तो स्वतःही घेतलाय. म्हणजे त्या विचारातून सुचलेल्या सगळ्या चिंतनाचा एक कलात्मक गोफ विणण्याचा आनंद स्वतःही घेतलाय आणि आपल्यालाही तो मिळवून दिलेला आहे. हे वैचारिक निबंध नाहीये, ते स्फुट असे ललित लेख आहेत. ललित लेख हा जो साहित्य प्रकार आहे ना, तो दिसायला अतिशय सोपा आणि प्रत्यक्षात अतिशय अवघड असतो, हे आपल्याला माहिती असेल. या साहित्य प्रकाराची एक व्याख्या अशी करतात की लूज सॅली ऑफ द माइंड, म्हणजे मार्मिक अशा भावना विचारांचा मुक्त आविष्कार त्यामध्ये असतो. अशा प्रकाराला, या प्रकाराला फॉर्मलेस फॉर्म असंही म्हणतात. म्हणजे याचा एकच एक साचा नसतो, कारण यामागे तर्काचं सूत्र नसतं. त्यातलं चिंतन हे विखुरलेल्या स्वरूपात असतं, म्हणजे असंबद्ध नव्हे. तर कवडशात जसं प्रकाश विखुरलेल्या स्वरूपात असतो तसंच ते चिंतन असतं. त्यामुळे विचारांचे कवडसे हे शीर्षक किती अर्थपूर्ण आहे ते तुमच्या लक्षात आलं असेलच. आसावरी ताईंना आपण एक कवयित्री म्हणून ओळखतो, पण या ओळखी पलीकडेही त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत आणि ते मला मुद्दाम इथे सांगायचे आहे. कारण काय, तर ललित लेखनामध्ये लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा आविष्कार उमटलेला असतो. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वातली जी आंतरिक सुसंगती आहे, त्याच्यामधली जी सघनता आहे, इंटिग्रेटेड पर्सनॅलिटी ज्याला म्हणू आपण, ती त्यामध्ये उमटत असते आणि ती काही आपण बाहेरून मिळवू शकत नसतो. त्यासाठी एक स्वतःमध्ये खोल चिंतन करण्याची सवय ही आपला जगण्याचा भाग व्हावी लागते, विरंगुळा नव्हे, तरच ते शक्य होत असतं. तेव्हा मला सांगायला आवडेल की आसावरी ताई यांनी मराठीप्रमाणेच हिंदीतनंही लेखन केलंय. त्यांची हिंदी मराठी अनुवादाची पुस्तकं ही आहेत. आता अशा प्रकारे आणखी एक भाषा येणं ही एक प्रकारची सांस्कृतिक श्रीमंती आहे आणि म्हणून त्याचा मला उल्लेख करावा असं वाटतं. त्यांनी तत्वज्ञान या विषयाचा अकादमिक चौकटीतला अभ्यास केलाच आहे, पण तिथेच त्या थांबल्या नाहीयेत. त्यांनी त्याच्याविषयी लेखन पण केलेलं आहे. म्हणजे एका वेगळ्या ज्ञानशाखेच्या प्रांगणातही त्या शिरल्यात आणि वावरतायत आत्मविश्वासाने, हेही मला महत्वाचं वाटतं. त्याशिवाय त्यांच्या बँकेतलं एक व्यावसायिक जीवन, गृहिणीपणाचे अनुभव, प्रवासातले अनुभव, त्यांचं अफाट वाचन आणि त्यांनी जोपासले छंद, या सगळ्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व पैलूदार झालेलं आहे.
आणि त्यामुळे हे लेखन लक्षवेधी ठरलेलं आहे. आता मी पुस्तकाकडे वळते. आसावरीताईंमधल्या संवेदनशील गृहिणीला दारामध्ये येणारा एखादा फिरता विक्रेता सुद्धा किती खोलात विचारात नेऊ शकतो हे आपल्याला या पुस्तकात एखाद्या लेखात पाहायला मिळेल. चालून आलेली संधी या नावाचा हा लेख आहे. आणि मग म्हणजे आपल्या लक्षात येईल की एखादा लहानसा प्रसंग किंवा घटना ती नुसती वर्णन करून चालत नाही, तर त्या वर्णनातून त्या वर्णन करतानाच त्यातून मनामध्ये येणाऱ्या ज्या विचार आणि भावनांचा जो पट आहे तो थोडक्यात पुन्हा उलगडून दाखवणं हे शब्दावरचं आणि आपल्या विचारांवरचं प्रभुत्व असतं आणि ते त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला जगताना अनेक प्रकारची माणसं भेटतात. आसावरीताईंना बँकेत काही ग्राहक भेटलेले असतात, प्रवासात काही परिचित अपरिचित माणसं भेटलेली असतात. आता ह्या सगळ्यांकडे त्या एका निकोप कुतूहलातनं पाहतात. हे तर काहीच नाही, नसतो पर्याय. एक मिटलेली कविता, ही प्रातस्मरणीय मुलं, हे आणि असे काही लेख अशा मानवी अनुभवांवर आधारलेले आहेत. केवळ घटना कथन करण्याच्या पलीकडे हे लेख जातात हे लक्षात घ्यायला हवं. वाढायचं राहूनच गेलं या लेखात त्यांनी लिहिलंय की संकट हा खरं तर एक असा बिंदू असतो की जो व्यत्यय आणणारा वाटतो, पण त्या बिंदूतूनच वृक्षाला नवे कोंब फुटू शकतात हे आपण लक्षात घ्यायला हवं. किंवा ही प्रातस्मरणीय मुलं, एकटे नसतो आपण, हे त्यांचे लेख वाचताना आपल्याला कळतं की सामाजिक जाणीव ही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये खोलवर रुजलेली आहे, भिनलेली आहे. आसावरीताईंचे काही लेख त्यांच्यातल्या कलावंत मनाचं दर्शन घडवतात. आपल्याच मनाची लीला, या छायाचित्रात न टिपले जाणारे क्षण त्यांना शब्दामध्ये मात्र छान टिपता आलेले आहेत. मला याचं खरंच कौतुक वाटतं. असा एक क्षण काय तर कळीचं फूल होण्याचा क्षण. असे खूप नाजूक क्षण असतात आयुष्यात की ते नाही टिपता येत आपल्याला, पण त्याचं त्यांनी जे चित्रण केलंय ते मला वाचताना आठवलं की त्या एक म्हणजे मोबाईलचा वापर अतिशय कलात्मक पद्धतीने करून एक एक छायाचित्र आणि त्याला जुळणाऱ्या अशा पंक्ती काव्याच्या अशा नेहमी पाठवायच्या. त्याचं त्यांनी ईबुक पण तयार केलंय. म्हणजे हे जे साधे साधे छंद असतात त्यातनं आपल्या सर्जनशीलतेला नवे धुमारे फुटत असतात आणि त्यातनं पुन्हा काही विचार आणि लालित्यपूर्ण विचार सुचतात. असं त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक सतत चक्र चालू आहे हे मला यातलं लक्षात आलं. तर शब्दाने सांगितलेली गोष्ट या लेखनामध्ये एका विदूषकाचं चित्रण आहे. त्या निमित्ताने काही त्यांना सांगायचं. शब्दांनी सांगितलेली गोष्ट डी मध्ये संवादामध्ये कसे अडथळे येत असतात त्याचं फार मार्मिक चित्रण आहे. त्यामधला अपुरेपणा त्यांना बोचतो आणि तो त्यांनी सांगितलाय. एक्स फॅक्टर असा एक लेख आहे. माझं दैनिक, हे काय आहे दैनिक तर रोजनिशी. किती वेगवेगळ्या कल्पना त्यांना सुचतात आपल्या लेखनाच्या आणि कलावंतपणाच्या भूमिकेतून आणि त्या सगळ्या कल्पना आपल्या मनाला स्पर्श करून जातात. त्यांच्या मनाला निसर्गाची ओढ असणं स्वाभाविकच आहे आणि जशी तुम्हाला तीही याही लेखांमध्ये दिसते की सूर्यास्ताचं आकर्षण असा एक लेख आहे. चंद्र आणि निळा पक्षी असा एक लेख आहे. छान आहेत लेख सगळे. आणि त्यातली जी निसर्गाची जी चित्रण आहे ती केवळ वर्णना नाहीये तर त्याच्या पलीकडे काव्यात्मक पातळीवर ती लेखन गेलेलं आहे. आसावरीताईंमधली ती तत्वज्ञ वृत्ती आहे ना, एक शोधक वृत्ती, लहान लहान गोष्टींमध्ये खोल डूब घेण्याची वृत्ती, त्यामुळे एक कुतूहल आहे आणि ते अतिशय चांगलं सकस निकोप कुतूहल आहे. परिवर्तन नावाचा त्याचा लेख या दृष्टीनं खूप वाचण्याजोगा आहे आणि तो म्हणजे नुसता वाचून विसरून जाणारच नाही इतका महत्वाचा आहे. किंवा एका कट्टीचा किस्सा, म्हणजे शीर्षक सुद्धा अशी एक प्रकारे खेळकर आहेत, पण त्या खेळकर शीर्षकाच्या मध्ये जे तत्वज्ञान आहे ते त्यांनी सहजपणे त्यामध्ये मुरवलंय. किंवा त्यांचं आणखीन एक आहे मॅरेथॉन, अभावाचे असणे. बघा म्हणजे पुन्हा कोड्यात बोलल्यासारखं वाटतंय, अभावाचे असणे आणि समारोप नसतोच. हे सगळे लेख तत्वज्ञानाच्या त्यांचा जो अभ्यास आहे तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कसा भाग बनलेला आहे याचा आपल्याला प्रत्यय देणार आहे. त्याने असं एका ठिकाणी छान म्हटलंय की आपण सारे सृष्टीच्या घटिका यंत्राचा भाग आहोत. किती सुंदर विधान आहे हे. या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वर तुकारामांची अवतरणं आहेत. लोकसाहित्यातली तुलस माय आहे. एखाद्या हिंदी चित्रपटाचा संदर्भ आहे. गप्पा गवाड काम द्वाड
सारख्या अशा छान म्हणी आहेत वेगळ्या ठसक्याच्या. गौरी देशपांडेंच्या तेरुव सारख्या कादंबरीचा उल्लेख आहे. ज्येष्ठोत्सव, अदुःख नवमी सारखे नवी व्रत नवे उत्सव यांच्या कल्पना आहेत. आणि त्याही पलीकडे म्हणजे आपल्या संचिताच्या पलीकडे ग्रीक आणि चिनी तत्वज्ञांची सुद्धा अवतरणं आणि उदाहरणं आहेत. हे सगळं म्हणजे त्यांचं जे काही अवकाश आहे विचार कल्पनांचं ते किती भरलेलं आहे. अनेक त्यामध्ये संदर्भ कसे त्यांच्या जगण्याचा भाग झालेले आहेत, त्यांनी आत्मसात केलेले आहेत, यांनी आपण थक्क होतो. तसंच पॅकेज डील, सॉरी म्हणण्याचा धडा, आनंदाची शिकवणी यासारखे लेख समकालीन जगण्यावर व्यवहारावर भाष्य करणारे आहेत. एक लेख आहे ही करी श्रद्धा, की ज्यामध्ये राम म्हणणे हा जो वाक्प्रचार आहे तो वाक्प्रचार शब्दशः घेऊन आत्मारामाशी एकरूप होणे या पातळीवर मृत्यू अनुभवून एक अतिशय श्रद्धावान व्यक्ती अशा प्रकारे तो वाक्प्रचार समजून घेते आणि स्वतःच्या देहाला निरोप देते. हा तो अनुभव असताना आपण अक्षरशः थरारून जातो. तेव्हा हे सगळं असं जगणं आहे भोवतालचं. व्यक्ती आणि वस्तू आणि घटना आणि निसर्ग रूप यांच्यामध्ये दडलेलं जे रहस्य आहे जगण्याचं त्याचा त्या अनुभव घेतात, शोध घेतात आणि तो आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि पुन्हा पुन्हा ते नव्याने आपल्याला आकळत जात. म्हणजे त्यांनी परिवर्तन या त्याच्या लेखामध्ये एक कोटेशन दिलंय ते असं होतं आहे, यू कॅन नॉट स्टेप इन टू द सेम रिव्हर ट्वाइस. म्हणजे आपण जेव्हा पुन्हा नदीमध्ये पाय ठेवतो तेव्हा ती नदी वेगळी झालेली असते. मला वाटतं हे पुस्तक वाचतानाही आपल्याला असाच अनुभव येतो की अरे हे आपल्याला तेव्हा लक्षात नाही आलं बरं का, हे नव्याने आत्ता कळतंय. इतकं पुन्हा पुन्हा नव्याने काहीतरी तुम्हाला देण्याचं सामर्थ्य या सगळ्या लेखनामध्ये आहे. तेव्हा असं आम्हाला श्रीमंत केल्याबद्दल मी आसावरी ताईंना धन्यवाद देते आणि सर्वांनी माझं भाषण ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद निलिमाताई, खूप सुंदर उलगडून दाखवलं तुम्ही आसावरी त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या लेखनातून ते उलगडलं. खूप सुंदर वाटलं. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या विश्वस्त ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मंदाताई खांडगे, कवयित्री, बालसाहित्यकार, लेखिका, संपादिका म्हणून त्यांची खूप दीर्घ अशी कारकीर्द आहे. त्यांची 50 पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित आहेत. बालसाहित्यिक त्यांचे वडील ग.ह. पाटील यांच्याकडून त्यांना लेखनाचा वारसा मिळालेला आहे. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा संशोधन विभाग स्थापन करून स्त्री साहित्याचा मागोवा याचे 4 खंड प्रकाशित केले. या प्रकल्पाच्या त्या प्रमुख आहेत आणि या कार्यामुळं मंडळाचं नाव त्यांनी भारतभर पोहोचवलेलं आहे. त्याचप्रमाणे भारतीय भाषातील स्त्री साहित्याचा मागोवा या 2 खंडात्मक ग्रंथांच्या प्रकल्पाचा त्यांनी जगभरातून विविध भाषा तज्ञांनी देखील या उपक्रमाला गौरवलेला आहे. या प्रकल्पाच्या त्या प्रमुख आहेत. कवितेच्या गावा जावे, केशवसूत ते मर्ढेकर, त्याचप्रमाणे वैभव पेशवेकालीन वाड्यांचे अशी अतिशय वेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. हा त्यांचा मी अगदी अल्प परिचय करून देत आहे. मी मंदाताईंना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. मंदाताई. नमस्कार. विचारांचे कवडसे आणि विचारार्थ ही आसाबरी काकडे यांची 2 पुस्तकं, त्याचं आज इथे प्रकाशन झालेलं आहे. आसाबरी अभिनंदन. अभिनंदन आणखीन एका दृष्टीने की हे जे पुस्तक आहे ते ई बुकच्या माध्यमातून ही दोन्ही पुस्तकं त्यांनी सर्वांच्यासाठी विनामूल्य खुली करून दिलेली असल्यामुळे ती सगळ्यांना वाचता येणार आहेत. या दोन्ही पुस्तकांच्या पैकी पहाट पावलं हे सकाळमधलं जे सदर होतं त्या सदरामध्ये आसावरी ताईंनी वर्षभर 2018 साली लेख लिहिलेले होते. तर त्याचं विचारांचे कवडसे हे पुस्तक, हे ह्या पुस्तकातले लेख मी 2-3 वर्षांपूर्वी वाचलेले होते. आता सगळेच काही लक्षामध्ये नाहीत. आणि दुसरं जे पुस्तक आहे विचारार्थ,
ते साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा जो व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे 3 वर्षांच्या पूर्वी, त्यावेळेला साहित्यप्रेमीच्या सदस्यांच्यासाठी काही उपक्रम त्याच्यामधून सुरू करावेत असे ऍडमिनना वाटलं आणि त्याच्यातून जे उपक्रम झाले त्याच्यामध्ये आसावरी काकडे यांचं हे पुस्तक प्रकाशित झालं असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यातून आता मगाशी अश्लेषांनी विचारार्थबद्दल आणि आता निलिमाताईंनी विचारांचे कवडसे बद्दल दोघींनीही अतिशय उत्तम असं त्याचं परीक्षण केलेलं आहे. मी पुस्तकांविषयी फारसं बोलणार नाहीये, कारण प्रामाणिकपणे सांगते की विचारार्थ हे जे आहे त्याच्यातले 2-3 लेख मी वाचू शकले, त्या पलीकडे मी वाचन केलेलं नाही, कारण वाचताना मला त्रास होतो, त्यामुळे मी ते लेख वाचू शकलेले नाही आहे. पण मी आता बोलणार आहे ते आसावरी काकडे आणि साहित्यप्रेमी यांचा जो संबंध आहे किंवा त्यांचं दोघांचं जे नातं आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. साहित्यप्रेमीशी आसावरी 35 वर्षापूर्वी जोडल्या गेल्या आणि गेल्या 35 वर्षामध्ये त्यांचा जो साहित्यिक विकास होत गेलेला आहे तो मी खूप जवळून बघितलेला आहे. म्हणजे त्यांचा आणि माझा परिचय होऊन सुद्धा जवळजवळ 35 वर्ष झालेली आहेत. 35 वर्षामध्ये जो पहिल्यांदा परिचय झाला त्याचं रूपांतर स्नेहामध्ये झालं आणि मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 35 वर्षामध्ये स्वतः आसावरी आणि त्यांचे यजमान श्रीनिवास यांनी साहित्यप्रेमीचे जे दर महिन्याला कार्यक्रम होतात त्या प्रत्येक कार्यक्रमाला अनेक दिवस हजेरी लावली. नंतर त्या कर्वेनगरमध्ये थोड्याशा दूर राहायला गेल्या आणि मग थोडंसं येणं कमी होत गेलं. मला आठवते की साहित्यप्रेमीचे आकाशवाणीचे कार्यक्रम आम्ही सुरुवातीला करत असू आणि पहिल्यांदा आसावरींनी साहित्यप्रेमी मधून आकाशवाणीवरती त्यांच्या कविता सादर केलेल्या होत्या. तसंच साहित्यप्रेमीचे जे आमच्या सदस्य आहेत त्यांचं साहित्य घेऊन आम्ही एक अंक काढायचो दरवर्षी. मग ते साहित्य आम्ही वेगळ्या वेगळ्या मासिकांना द्यायचो. तर त्याच्यामध्ये आसावरी कविता तर द्यायच्याच, पण मला आठवतंय की एकदा त्यांची आणि माझी चर्चा झाली आणि त्या म्हणाल्या की मी एखादा लेखही लिहून पाहते, आणि त्याने तो जो पहिला लेख लिहिला तो साहित्यप्रेमीच्या आमच्या दरवर्षीचा जो मासिक आम्ही काढायचो तर त्याच्यासाठी दिला. पुढे 2007 मध्ये आम्ही साहित्यप्रेमीचा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि मला आठवतंय की 11 आम्ही जे अंक काढले त्या प्रत्येक अंकामध्ये आसावरी यांनी आम्हाला कविता दिलेली होती. दुसरी एक आणखी चांगली सांगायची गोष्ट अशी की साहित्यप्रेमीला ज्या वेळेला 25 वर्ष पूर्ण झाली, रौप्य महोत्सव साजरा केला, त्यावेळेला आम्ही एक स्पर्धा घेतलेली होती आणि ती बालसाहित्याची स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये 8 पुस्तकांची जी निवड झाली त्याच्यामध्ये त्यांचं पुस्तक होतं ते बालवाङ्मयाचं. टिक टॉक ट्रिंग अशा नावाने ते पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे पहिलं पुस्तक सुद्धा त्यांचं जे बालसाहित्याचं आहे ते साहित्यप्रेमीच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं आहे हे सांगताना मला आनंद वाटतो. काही वर्षांपूर्वी असंच एकदा माझं आणि आसावरींचं बोलणं होत असताना त्या म्हणाल्या की मुलांच्यासाठी काही पुस्तकं संक्षिप्त करायला हवीत नाही का. मी म्हटलं ही कल्पना चांगली आहे, पण पाहूयात काही करता येतं का. मध्यंतरी बरीच वर्ष लोटली आणि एक चांगला योग जुळून आला आणि तो असा की परांजपे, त्यांचं नाव आता मला आठवत नाही आहे, पण त्यांची मुलाखत मिलिंद परांजपे, त्यांची मुलाखत साहित्य पत्रिकेमध्ये आली होती आणि त्यांनी असं सुतोवाच केलं होतं की मुलांच्यासाठी जर संक्षिप्त कादंबऱ्या कोणी करणार असेल तर मी जरूर ते प्रकाशित करीन. म्हटलं हा विषय तर आपण खूप वर्षांपूर्वी आसावरी आणि आपली चर्चा झालेली होती आणि हा प्रकल्प आम्ही करायला घेतला. खरं तर मुलांच्यासाठी साहित्य आहे, पण पौगंडावस्थेतली जी मुलं आहेत म्हणजे कुमार गटाकडून थोडीशी पुढे झुकलेली, तर त्यांच्यासाठी मराठीमध्ये खूप असं साहित्य नाही आहे. मग आम्ही काय केलं की साहित्यप्रेमी तर्फे हा ज्या वेळेला प्रकल्प करायचा ठरवला त्यावेळेला 10 कादंबऱ्या मराठीमधल्या निवडल्या
आणि त्या संक्षिप्त केल्या. तर त्याच्यामध्ये आसावरींनी आनंदी गोपाळ ही जी कादंबरी आहे ती त्यांनी संक्षिप्त केली. आणि खरं तर ही कादंबरी संक्षिप्त करणं, सगळ्याच कादंबऱ्या संक्षिप्त करणं ही एक वेगळी कलाच होती असंच म्हणायला हरकत नाहीये. पण त्यांनी आनंदी गोपाळ संक्षिप्त केली आणि ते काम त्यांनी अतिशय चांगलं केलं. म्हणजे ती कादंबरी मुलांच्यासाठी कशी होईल अशी थोडीशी काही जणांना शंका वाटत होती, पण ते काम त्यांनी अतिशय चांगलं केलं. साहित्यप्रेमीच्या 100 कवयित्री त्यांचं आम्ही एक संपादन केलं होतं. त्याच्यामध्ये सुद्धा आसावरीच्या कविता त्याच्यामध्येही समाविष्ट झालेल्या आहेत. तर साहित्यप्रेमीचे जे जे उपक्रम होते त्या प्रत्येक उपक्रमात जवळजवळ आसावरीचा सहभाग आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होतो आहे. आता विचारार्थ जे मी म्हटलं की विचारार्थ मध्ये जे लेख आहेत त्यातले 2-3 लेख माझ्या वाचनामध्ये मी म्हणजे 2-3च लेख वाचू शकलेले आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की हे जे लेख आहेत तर एक प्रकारचा संवाद या लेखांमधून जे साहित्यप्रेमीच्या बाकीच्या सदस्य आहेत त्यांच्याशी आसावरींनी साधलेला आहे. आणि तो संवाद जो आहे तर तो खरोखर म्हणजे मला एक ते जे 2-3च माझ्या वाचनामध्ये लेख आले, कारण मी जरी साहित्यप्रेमीत असले तरी व्हॉट्सअप ग्रुपवरती मी नाहीये. तर ते वाचल्यानंतर मला असं जाणवलं की खरोखर किती विचारप्रवण करायला लावणारे आहेत हे लेख. आणि आमच्या या बाकीच्या सदस्य आहेत त्यांना खरोखर त्यांनी एक चांगला उपक्रम दिलेला आहे या माध्यमामधून. आणि हा जो उपक्रम सुरू केला, खरं ज्यांनी उपक्रम सुरू केला त्या आमच्या ऍडमिन त्या सगळ्यांचंही खूप कौतुकच करायला पाहिजे. कारण वेगळे वेगळे विषय, आता जसा आसावरी काकडे यांना विषय दिलेला होता तशा आणखीन एक 2-3 जणी दर आठवड्याला एक अशा प्रकारे जो उपक्रम चालू होता त्याच्यामध्ये लीना दामले यांचा खगोलशास्त्रावरती एक त्यांनी उपक्रम घेतलेला होता. आणि याच माध्यमातून त्यांचं सुद्धा पुस्तक प्रकाशित झालेलं आहे हे सांगायला आनंद वाटतो. म्हणजे साहित्यप्रेमी वेगळ्या वेगळ्या माध्यमामधून, म्हणजे आता मी तुम्हाला जे जे काही उपक्रम सांगितले त्या वेगळ्या वेगळ्या माध्यमांनी लोकांच्या पर्यंत आणि लेखिकांच्या पर्यंत पोहोचते आहे. आणि याच्यातून ज्या कवयित्री आणि लेखिका आहेत साहित्यप्रेमीच्या, तर ज्या नवोदित आहेत तर त्यांना खूप प्रोत्साहन त्याच्यातून मिळतं. आणि या आमच्या अशा काही लेखिका आहेत, विचारवंत लेखिका आहेत, तर त्या या उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि त्यांचे विचार लोकांच्या पर्यंत नेहून पोहोचवतात. याचा एक खूप मला नेहमीच आनंद वाटत असतो. आता मगाशी स्वातीने परिचय करून देताना आमच्या प्रकल्पांच्या बद्दल त्या बोलल्या, साहित्यप्रेमीच्या प्रकल्पांच्या बद्दल. तर साहित्यप्रेमीचे हे वेगळे वेगळे प्रकल्प तुम्हाला मगाशी सांगितले, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या साहित्यप्रेमीच्याच जास्तीत जास्त सदस्य सहभागी झालेले आहेत. आणि त्या माध्यमातून जे आम्ही काम केलेलं आहे ते अभ्यासकांच्या पर्यंत जाऊन पोचलेलं आहे. नंतर अभ्यासकांच्या पर्यंत जाऊन पोचलेले आणि ते इतरांना सुद्धा उपयोगी पडणारं आहे असं ते काम आहे. तर सांगायचा मुद्दा असा होता की या वेगळ्या उपक्रमांमधून, आमच्या वेगळ्या वेगळ्या उपक्रमांमधून या सदस्य भाग घेत आहेत आणि त्यांचे विचार जे आहेत ते लोकांच्या पर्यंत पोहोचवत आहेत. विचारार्थ मधले लेख अतिशय विचारप्रवण करायला लावणारे आहेत. पहिलाच तो जो लेख आहे ॲनाच्या डायरी बद्दलचा, तर तो लेख मी पूर्ण वाचला. लेख हे फार मोठे नाही आहेत, लहानच लेख आहेत हे, पण छोट्याशा लेखामधून, अगदी छोट्याशा लेखामधून त्यांनी संपूर्ण पुस्तकाचं सार मांडलेलं आहे. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्यू लोकांचा जो खूप छळ होत होता, तेव्हा त्या काळामध्ये एक भूमिगत राहिलेली 13 वर्षाची मुलगी, अवघी 13 वर्षाची ही मुलगी आहे. आणि या मुलीने लिहिलेली ही जी डायरी आहे, हे जे पुस्तक आहे ते आसावरींना कुठेतरी भेट मिळालं आणि ते
जे पुस्तक आहे त्या निमित्ताने हा त्यांनी पहिला लेख लिहिलेला आहे. आणि तो लेख जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा नुसता लेख वाचून आपण नाही चालणार. ही जी ॲनाची जी डायरी आहे ती संपूर्ण डायरी आपण वाचायला हवी आहे. कारण ही जी ॲना आहे 13 वर्षाची ही मुलगी ही भूमिगत आहे आणि त्यावेळेला तिला असं हे एकाकी पण आपण म्हणूयात की त्या काळातलं. आणि त्यावेळेला तिने ही जी तिलाही डायरी मिळालेली आणि त्या डायरीला मैत्रीण करून ती जे लेखन करते आहे तिला रोज एक पत्र लिहिते आहे आणि त्या पत्रातून ती आपल्या मनामधल्या भावना तिथे लिहिते आहे. आणि यातून तिला खूप प्रेरणा तिला मिळते आहे या सगळ्या गोष्टींमधनं. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ही जी डायरी आहे ही केवळ त्याच्यामधून जे तिला जे वाटत होतं ॲनाला ते जे तिने लिहिलेलं आहे तेवढंच फक्त सांगणं नाही आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन तिला काही त्याच्यामध्ये सांगायचं आहे, लिहायचं आहे. आणि अशा प्रकारची डायरी जर आपण लिहिली तर काय होईल? प्रत्येक जण डायरी लिहितच का? नाही लिहित. पण ही ॲनाची डायरी वाचल्यानंतर प्रत्येकाला वाटेल की आपण ही अशा प्रकारे रोज लेखन करायला हवं आहे. कारण डायरी लेखन करताना आपण आपल्या मनात जे काही असतं किंवा दिवसभरामध्ये जे काही घडलेलं असतं ते आपण त्या डायरीमध्ये लिहित असतो. आणि मग त्याच्यातनं आपण एक विचारप्रवण होऊ शकतो. किंवा दुसरी गोष्ट आणखीन त्याच्यातनं अशी घडू शकते की आपण त्याच्यात तो जो ताण असतो आपल्याला कधी आलेला येऊ शकतो ताण, तर ते लेखन केल्यानंतर त्याच्यातनं आपण तर अशा प्रकारचं काही जे चिंतन आहे ते अशा काही या लेखातनं व्यक्त झालेलं आहे. छोटे छोटे विचार जे आहेत छोट्या छोट्या लेखांमधनं त्यांनी मांडलेले आहेत. आणि ते मांडताना असं जाणवतं की काही विषय अतिशय साधे आहेत पण ते विषय त्यांनी अतिशय उंचीवरती नेऊन ठेवलेले आहेत. आणि साहित्यप्रेमीच्या सभासदांना हे विषय देऊन त्यांनी विषयांचं वैविध्य तर आहेच त्याच्यामध्ये, पण हे विषय देऊन त्यांना विचारप्रवण केलेलं आहे. कारण प्रत्येक लेखाच्या खाली त्यांनी जे त्याचं थोडक्यामध्ये त्यांनी दिलेले प्रश्न म्हणजे मला असं वाटतं की त्या लेखाचं ते सार आहे. आणि त्याच्यातून मला असं वाटतं की त्या वर्षभर साहित्यप्रेमीच्या सदस्य या विचारप्रवण झाल्या असतील. शेवटचा मला आणखीन एक लेख आवडला त्याच्यातला म्हणजे आनंद भामिनी मध्ये उशिरेगांचा लच्छी आणि मोर हा ही जी आवडती गोष्ट आहे ती त्याच्यात त्यांनी सांगितलेली आहे. आणि त्या लेखामध्ये जी आनंद भामिनी हा जो शब्द त्यांनी वापरलेला आहे तो अतिशय चांगला शब्द आहे. म्हणजे मला अतिशय तो आवडलेला आहे शब्द. तर आनंद भाविनी व्यक्ती त्या लच्छी सारखी जर आपल्याला भेटली तर आपण तिच्या सहवासातून काय घेऊ शकतो? त्या व्यक्तीमुळे आपल्या स्वभावात काही बदल होऊ शकतो का? असा विचारही आपण त्याच्यातनं करू शकतो. तर असे हे छोटेखानी लेख जे आहेत ते खूप विचार करायला लावणारे आहेत. आणि ते वाचत असताना निश्चितच सगळ्या ज्यांनी वाचले त्या सगळ्यांना खूप आनंद मिळालेला असेल. आणि मला असं वाटलं की त्यावेळेला मी वाचू शकत होते कॉम्प्युटरवरती किंवा याच्यामधून, पण आता ते वाचताना डोळ्याला त्रास होतो म्हणून मी वाचू शकत नाही. तर एका चांगल्या आनंदाला मी मुकले. पण मला असं वाटतं की जर हे पुस्तक रूपाने प्रकाशित झालं तर मी निश्चितच हे सगळे लेख वाचीन. आणि जाता जाता असावरी त्यांना असं सांगावंसं वाटतं मला की तुम्ही जे हे लेखन केलं किंवा तुमचा हा संपूर्ण लेखन प्रवास जो आहे तर या प्रवासामध्ये या टप्प्याटप्प्यावरून तुम्ही आजच्या टप्प्यापर्यंत आलेला आहात. मगाशी संपूर्ण तुमचा बायोडेटा सांगताना स्वातीनी तुम्हाला
मिळालेले अनेक पुरस्कार, त्याच्यानंतर हिंदी आणखीन मराठीमधून तुम्ही केलेलं लेखन, कविता, विविध प्रकारे केलेलं लेखन याच्याबद्दल तिने सांगितलं. तर त्याच्यामध्ये तुमच्या लेखनामध्ये एक प्रगल्भता येत गेलेली दिसते. तर अशी आता असलेली आमची अत्यंत प्रगल्भ अशी विचार करणारी मैत्रीण, त्या मैत्रिणींनी जर अजूनही अशाच प्रकारचा एखादा उपक्रम साहित्यप्रेमीच्या व्हॉट्सअप ग्रुपला दिला तर मला खूप आनंद होईल. आणि अशी एक अतिशय मनाची श्रीमंती असलेली, अतिशय उत्तम कविता लिहिणारी, हिंदी आणि मराठी मधून दोन्ही मधून पुरस्कार मिळवणारी आहे, तिच्या पुढच्या प्रवासाला, लेखन प्रवासाला शुभेच्छा दिल्या. आणि अशाच प्रकारचे उपक्रम साहित्यप्रेमीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे चालू आहेत त्याच्यात आणखीन एखादा उपक्रम सुरू करावा अशी इच्छा व्यक्त केली. आणि धन्यवाद. धन्यवाद मंदाताई. आजचा हा कार्यक्रम आपल्याला जरा डिस्टर्बन्स आला, तांत्रिक अडचणी आल्या वेळेच्या अभावी, पण तरीही तुम्ही संयमाने पुन्हा पुन्हा जॉईन झालात याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. खरं तर त्याचप्रमाणे आपले प्रकाशक सुनील सामंत, आपल्याला ज्यांनी आसावरीताईंच्या पुस्तकांचं अंतरंग उलगडून दाखवलं, त्या दोनही ज्येष्ठ लेखिका, विचारार्थबद्ध बोललेल्या आश्लेषा महाजन आणि विचारांचे कवडसे यावर भाष्य करणाऱ्या डॉक्टर निलिमाताई गुंडी, तसंच या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या डॉक्टर मंदाताई खांडगे, त्याचप्रमाणे आपण सर्व रसिक मान्यवर वेळात वेळ काढून इथं उपस्थिती लावलीत आणि आमचा आनंद द्विगुणित केलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचेही खूप मनापासून आभार मानते. आणि हा कार्यक्रम करण्याची संधी आसावरीताईंनी मला दिली याबद्दल त्यांचेही आभार मानते. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते.